तर मंत्री संजय शिरसाटांनी उपोषणकर्त्याला घरी बोलावून उपोषण सोडवलेलं आहे। शिरसाटांच्या या कृतीमुळे चांगलाच वाद रंगलाय। उपोषण स्थळी न जाता उपोषणकर्त्यालाच घरी बोलावल्यानं टीका होऊ लागली। संभाजीनगरच्या कन्नडमधील संदीप सेठी या तरुणानं शेतकरी प्रश्नावर 9 दिवस उपोषण केलं। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पंजाब सरकारप्रमाणेच सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी त्याची प्रमुख मागणी होती। संदीप सेठी यांनी पालकमंत्री शिरसाट यांच्याकडून आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही असा निर्धार केला। पण शिरसाट यांनी व्यस्त शेड्यूलमुळे आपल्याला कन्नडला जाणं शक्य नाही, उपोषणकर्त्यालाच घरी आणा असे आदेश दिले। त्यानंतर एका रुग्णवाहिकेमध्ये उपोषणकर्ते संदीप सेठी हे डॉक्टर आणि काही कार्यकर्त्यांसह छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले। तहसीलदार, पोलीस आणि उपोषणकर्ता थेट शिरसाटांच्याच दारात पोहोचले। चर्चा आणि आश्वासनानंतर या तरुणानं शिरसाटांच्या हस्ते ज्यूस पिऊन आपलं उपोषण मागे घेतलं। ही घटना म्हणजे शासन आपल्या दारी या सरकारच्या धोरणेच्या अगदी उलट होती। शिरसाट यांच्या या कृतीमुळे वादाला चांगलंच तोंड फुटलं। हा अहंकार आणि माज आहे, हाच तर कुठेतरी खऱ्या अर्थाने उतरवण्याची वेळ आलेली आहे। स्वतःला हे ट्रम्प समजतात का काय असं मला वाटायला लागले। आता कुठेतरी असे नमुने या सरकारमध्ये भरल्यामुळेच आज सामान्य लोक अडचणीत आलेले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही जर लोकांना वागवत असाल, नाही तर एखाद्या उपोषणाला तुम्ही न जाता तुमच्याकडे वेळ नाही म्हणून त्याला जर घरी बोलवत असताल, ही नवीनच प्रथा या नमुन्यांनी सुरू केली। उपोषण करताना वाटतं की पालकमंत्र्याच्या हस्तेच मला ज्यूस प्यायचा आहे। मी त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता मुंबईहून आलो आणि तो 7 वाजता माझ्या घरी आला। मग त्याची भूमिका समजून घेतली, माझी भूमिका त्याला सांगितली, सरकारची भूमिका काय ते सांगितली। याच्यामध्ये पालकमंत्र्याचा काहीतरी अहंकार की एखाद्या उपोषण करता घरी जातो, पालकमंत्री हे करतो, हे काही चित्तप्रयत्न आहे, हा चुकीचा आहे। मागील 9 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलो होतो व काल माननीय श्री पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्या हाताने मी माझं जे मागण्या होत्या त्या पूर्ततेचं आश्वासन घेऊन माझं आमरण उपोषण थांबवलेलं आहे।